नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून. मित्रांनो, तुमचा जर आधारवरचा ऍड्रेस जर चेंज करायचा असेल तर तुम्ही आता ते तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या करू शकता. फक्त ₹75 तुम्हाला लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाऊन लाईनमध्ये उभे राहण्याची गरज पडणार नाही. कारण आता तुम्ही घरबसल्या मोबाईलमधून नवीन पद्धतीने घरबसल्या मोबाईलमधून करू शकता. ऍड्रेस नक्की चेंज कसा करायचा आहे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि नेहमीप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोअर ओपन करा आणि प्ले स्टोअर वर सर्च करा आधार. अशा पद्धतीने सर्च करा. सर्च केल्यानंतर इथं भरपूर ऍप्लिकेशन दिसतील. हे जे ऍप्लिकेशन आहे हे आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन, हेच आपल्याला इन्स्टॉल करा. याचा लोगो पहा असा आहे. तर हेच ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल करून याला ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं व्हाईल युजिंग द ॲप परमिशन आहे ते अलाउ करायचं आहे. अलाउ परमिशन द्यायचे. त्यानंतर स्कॅप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर हा जो खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार हा जो ऑप्शन वरती दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. आय एम रेडी विथ माय आधार वरती क्लिक केलं की तेथे आधार नंबर टाकायचा आहे. तुम्ही तुमचा ऍड्रेस चेंज करत असाल तर तुमचा आधार नंबर, जर तुम्ही दुसऱ्याचा आधार ऍड्रेस चेंज करत असाल तर तुम्ही ज्या व्यक्तीचा आधार ऍड्रेस चेंज करणार त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केलं, एक्सेप्ट करून प्रोसेड करायचं. प्रोसेड केल्यानंतर तुमच्या मोबाईल मधलं कोणतेही एक सिम कार्ड, चालू सिम कार्ड असावं. हे सिम कार्ड हे SIM1 SIM2 सिलेक्ट करा आणि सेंड SMS वरती क्लिक करा. येथे पुन्हा एक पॉपअप येईल, त्या पॉपअप वरती सेंड करायचं आणि व्हेरिफिकेशन होईल तुमच्या मोबाईलचं. मोबाईलचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आता फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करायचं आहे. ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन वर क्लिक करा. त्या व्यक्तीचा बरोबर चेहरा समोर त्या व्यक्तीला उभं करायचं आहे आणि चेहरा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन वरती क्लिक करा. गॉगल वगैरे असेल तर गॉगल काढून टाका आणि डोळे उघडझाप करायला लावायचे आहे, ब्लिंक करायला लावायचे आहे. डोळे उघडझाप केल्यानंतर या गोलमध्ये बरोबर फक्त चेहरा घ्यायचा आहे. चेहरा अशा पद्धतीने समोर घेतला आणि डोळे उघडझाप केले की इथे ग्रीन सर्कल येईल आणि ते ऑथेंटिकेशन कंप्लीट होईल. फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट झालेले आता पुढे येणार. प्रोसेड बटनावरती क्लिक करायचं. प्रोसेड केल्यानंतर इथे पहा पिन एक सेट करायला सांगेल, तर तुम्ही कोणताही एक पिन येथे टाकू शकता. 6 डिजिटचा पिन येथे टाकून कन्फर्म करायचा. वरती आता स्कॅप गाईड वरती क्लिक करायचा. स्कॅप गाईड केलं की इथे तुम्हाला आता तुमचा आधार नंबर वगैरे तुमची काही माहिती पाहिजे असेल सगळी माहिती येते तुम्ही चेक करू शकता. तुमचा आधार नंबर, तुमची आधारची माहिती तुम्ही शेअर करू शकता. आता आपल्याला ऍड्रेस अपडेट करायचा, त्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. खाली यायसाठी थोडं वरती स्क्रॉल करायचं आहे. वरती स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल माय आधार अपडेट, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन आहे ऍड्रेस अपडेट, यावरती क्लिक करायचं आहे. युजिंग डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे. इथे पहा 30 दिवसाच्या आत ऍड्रेस चेंज होईल. कधी तर 7 दिवसातच होतो. फी ₹75. डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. पुरावा कंटिन्यू करायचा. आधार कार्डवर जो नंबर रजिस्टर आहे त्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येथे इंटरफेस दिसेल. सिलेक्ट डॉक्युमेंट, काय पुरावा आहे नेमकं? मतदान कार्ड आहे, राशन कार्ड आहे, इलेक्ट्रिक बिल आहे किंवा गॅझेट वगैरे असेल तहसीलदारांचा किंवा कुणाजवळ मॅरेज सर्टिफिकेट असेल, गॅस कनेक्शन बिल असेल, पासपोर्ट असेल, त्यानंतर SC SP व OBC कॅटेगरीचे सर्टिफिकेट असेल. इथे भरपूर आहे. वॉटर बिल आहे, किसान फोटो पासबुक असेल, पेन्शनचा पुरावा असेल, व्हॅलिड पुरावा पाहिजे, एकदम व्यवस्थित पुरावा असेल तरच अपडेट होईल. तर जे काही पुरावा असेल ते पुरावा इथे सिलेक्ट करायचा आहे. आय एम अंडरस्टूड आणि कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही स्कॅन करू शकता.
किंवा अपलोड करायचं असेल तर अपलोड सुद्धा करू शकता. त्यानंतर ओके करायचं आहे. डॉक्युमेंट इथे आपण अपलोड केलेलं फट डिटेल्स ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. फट डिटेल्सचा जो पुरावा आहे तो आपण इथे अपलोड करायचा आणि फट डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर, अपार्टमेंट नंबर, लँड एरिया असेल, लँडमार्क असेल, पिनकोड असेल, असा पूर्णपणे जो ऍड्रेस असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर स्टेट निवडून आपला पिनकोड टाकलं की तुमचं गावाचं नाव तिथे सिलेक्ट करायचं आहे. पोस्ट ऑफिस वगैरे इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. सगळी माहिती इथे फिल करायची आहे. सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू डिटेल्स वरती तुम्ही जर क्लिक कराल तर तुम्ही ऍड्रेस टाकलेला आहे तो तुम्हाला दाखवला जाईल. नवीन ऍड्रेस तुम्ही काय अपडेट करता ते तुम्हाला मराठीमध्ये इथे दाखवले जाईल. दोन्ही बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. जर बरोबर नसेल तर तुम्ही एडिट बटनावरती क्लिक करून पुन्हा एडिट करू शकता. टर्म एक्सेप्ट करून प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशन करायचं आणि जो कोणी व्यक्तीचा तुम्ही ऍड्रेस चेंज करता त्याचा आधार नंबर घ्यायचा आहे, त्याचा चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे उघडझाप करून आणि चेहरा बरोबर त्या गोलमध्ये घेऊन आपलं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर पेमेंट ऑप्शन येईल. कन्फर्म अँड पे वरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड पे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पेमेंट तुम्ही डायरेक्ट कंटिन्यू आणि पे करू शकता. तुमचं जे पेमेंट इथे आहे ते सक्सेसफुली करून घ्यायचं आहे. 75 रुपये पेमेंट होईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता अशा प्रकारे एक डाउनलोड एक्नॉलेजमेंट असा ऑप्शन दिसेल. डाउनलोड एक्नॉलेजमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी रिसिप्ट आहे, पावती आहे, ही डाउनलोड होईल. ही पावती तुमच्याकडे ठेवायची आहे आणि जोपर्यंत आपला ऍड्रेस अपडेट होत नाही तोपर्यंत ही पावती डाउनलोड करून ठेवा. त्यानंतर आता आपला आधार कार्डचा स्टेटस काय आहे, ऍड्रेस चेंज झालेला आहे का नाही हे तुम्ही कसं पाहणार, तर तुम्ही पाठीमागे आल्यानंतर आपण पाठीमागे येऊयात आणि पाठीमागे आल्यानंतर तुमचा जो काही ऍड्रेस अपडेट ऑप्शन आहे त्यावरती जसं तुम्ही आधार अपडेट वरती क्लिक करा. क्लिक केलं की इथे तुम्ही पाहू शकता माय पोस्ट अपडेट इथे येईल आणि इथे तुम्ही चेक करू शकता आपला आता कोणत्या प्रोसेस मध्ये आहे, रिजेक्ट झालं का एक्सेप्ट झालंय. डॉक्युमेंट बरोबर नाही दिलं तर रिजेक्ट होईल, डॉक्युमेंट बरोबर दिलं तर एक्सेप्ट होईल. तर पहा ड्रॉप आहे, कंप्लीट आहे, पेमेंट कंप्लीट आहे. पेमेंट कंप्लीट झालंय, व्हेरिफिकेशन मध्ये आहे. आता चेक होईल नंतर डॉक्युमेंट्स आणि बरोबर सगळं असेल तर कंप्लीट होईल. तर अशा पद्धतीने तुमचा थोड्याच दिवसात ऍड्रेस चेंज होईल. बरोबर जर ऍड्रेस प्रूफ दिला असेल तरच चेंज होईल. जर रिजेक्ट झाला तर पुन्हा तुम्हाला करावं लागेल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.